सुषमा अंधारे सध्या बोलतात किंवा माझा एखादा नेता मनसेचा एखादा नेता शिवसेनेमध्ये बसलेला आहे का, हा भेदाभेद आता करण्याची काही गरजच उरलेली नाही। दोन नेते तिकडे एकत्र आलेत, विषय संपलेला आहे तिथे। शेवटचा प्रश्न, तुम्ही तुमच्या आक्रमक वक्तव्यांसाठी ओळखले जातात। अर्थातच सगळे शिवसैनिक हे आक्रमकच स्वभावातून, त्या आक्रमक मुशीतूनच घडलेले आहेत। राज ठाकरेंच्या मनसेनं जे खळखट्याक आंदोलन अगदी परप्रांतीयांच्या विरोधात असतील की जे मराठी बोलायला विरोध करतायत, या आंदोलनामध्ये सक्रियरित्या उद्धव बाळासाहेब ठाकरेंचा पक्ष उतरणार का, तुम्ही स्वतः उतरणार का? माझ्या नेत्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की आम्ही स्वतःहून कोणावरही हात उचलणार नाही, पण आमच्यावर कोणी हात उचलत असेल तर तो हात जागच्या जागी उखडून ताकद आमच्यामध्ये आहे आणि आम्ही त्यासाठी आहोत। राहिला प्रश्न काल सन्माननीय मुख्यमंत्र्यांनी शाही चालत म्हणायचा, तर सन्माननीय मुख्यमंत्र्यांना जे आत्ता तत्वज्ञान सुचतंय ते तत्वज्ञान जेव्हा टिल्लू लोकांना त्यांच्या मंदिर किंवा मस्जिदीत घुसून मारण्याची भाषा करत होता तेव्हा लोकशाही आठवत नव्हती का? जेव्हा भाजपच्या बायका उर्फी जावेदला थोबडवण्याची भाषा करत होते त्यावेळेला त्यांना ती लोकशाही आठवत नव्हती का? त्यामुळे हे लोकशाहीचे असे कोरडे डोस मुख्यमंत्र्यांनी आम्हाला पाजायची गरज नाही। आधी आपल्या गिरेबांमध्ये काय झालंय ते बघा, आणि आम्ही तुमच्यासारखे लगेच जय गुजरात म्हणून कुर्निसात करणारे आणि लोटांगण घेणारे लोक नाही आहोत। आम्ही आमच्या पाठीला रबर नाही, कणा आहे। आम्ही ताठपणे उभे आहोत आणि हा ताठपणे आमचा कणा ठेवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत। ठाकरे झेंडा झळकणार महापालिकेवर? प्रश्नच नाही, 100%। तो तर आम्ही आधीपासून होता, आता ताकदीने ठाकरे बंधूंचा मी काय म्हटलं, आधी तर आम्ही म्हणजे ताकदीने सांगतच होतो, पण आता तो उत्साह आणि तो विश्वास दुणावलेला आहे। त्याच्यामुळे सुषमा अंधारे म्हणतात की ठाकरे बंधूंचा झेंडा हा महापालिकेवर फडकणार, यात कोणतीही शंका नाही। कॅमेरामन नितेश राणेसह मस्ती पाठक, झी 24 तास, मुंबई।